आमचे मित्र स्टीफन आणि ग्लोरिया, तसेच दुर्गेश सर, नितेश सर आणि डॉक्टर सौरव, स्टेजसमोर बसलेले आमचे सर्व मान्यवर, सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीने मी स्टीफन आणि दुर्गेश यांचं जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करतो की अशा प्रकारची सेवा लोकांना उपलब्ध करून देण्याचं धाडस त्यांनी योजलं आणि ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि आजच्या दिवशी ते साकारलेलं आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद आणि देवाला गौरव. दुर्गेश यांना मी जास्त ओळखत नाही, परंतु स्टीफन यांना मी फार फार जवळून ओळखतो आणि त्यांची कमिटमेंट, त्यांचं डेडिकेशन, त्यांचं अध्यात्म आणि परमेश्वराला भिवून चालणे म्हणजे परमेश्वरासमोर नतमस्तक होणे, शरण येणे आणि कृतज्ञ भाव, थँक्स गिविंग, ग्रॅटिट्यूड, हे सर्व मी त्यांच्यामध्ये पाहिलेलं आहे. आणि मला वाटतं त्यांचंच जणू काही प्रतिबिंब या हॉस्पिटलमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एखादी व्यक्ती कशाप्रकारे कष्ट, प्रामाणिक कष्ट आणि तसंच परमेश्वर संपूर्ण भरवसा, या दोघांची सुंदर सांगड या आल्मेडा कुटुंबामध्ये स्टीफन आणि ग्लोरिया यांच्या जीवनामध्ये आम्ही अनुभवलेलं आहे. आणि तशाच प्रकारची सेवा ते आता या हॉस्पिटलद्वारे सर्व लोकांना देत आहे. हे खरोखरच अभिनंदनास्पद आहे. निश्चितच आपला हा जो परिसर आहे हा तितक्या श्रीमंत लोकांचा नसला आणि म्हणून गरिबांसाठी ज्या सुविधा इथे उपलब्ध आहेत त्याचा लाभ गरिबांपर्यंत पोहोचेल हे आपल्याला दिसतं. आणि म्हणून मी त्यांचं खास अभिनंदन करतो की गरिबांसाठी अशा आधुनिक सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणि चांगल्यात चांगले डॉक्टर्स बॉम्बेतले आणि आपल्या आजूबाजूचे इथे येऊन सेवा देतील आणि कोणीही औषधापासून किंवा कोणत्याही ट्रीटमेंटपासून वंचित राहणार नाही यासाठी ते निश्चितच खबरदारी घेतील. त्यांच्या या प्रामाणिक प्रयत्नांना मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा आणि सदिच्छा देतो. आणि केवळ या हॉस्पिटलचीच नाही तर अशा प्रकारे जिथे कुठे गरज असेल तेथे अशा प्रकारची संस्था उभी करण्यासाठी परमेश्वराने त्यांना प्रेरणा आणि स्फूर्ती द्यावी, शक्ती द्यावी आणि पुढे या हॉस्पिटलसारखे अनेक संस्था उभे राहावेत आणि सर्वांना त्यांच्या दैनंदिन जीवनातल्या आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात अशा सदिच्छा मी व्यक्त करीत आहे. थँक्यू. गॉड ब्लेस यू.